बरं मला सांग, तू त्या कवड्या आणायला गेली होतीस, मिळाल्यात का? नाही, कवड्या नाही सापडल्या. नाही सापडल्या? ताई मी तिथे गेले होते. मी ती पेटी उघडली तर त्यात आणखीन एक पेटी होती आणि ती पेटी उघडली तर त्यात अजून दुसरी पेटी होती. पेट्या संपतच नव्हत्या अगं. मला काहीच कळत नव्हतं. मी खूप प्रयत्न केला पण एक पेटी उघडल्यावर दुसरी पेटी असं सतत होत होतं आणि मी बाजूला काढून ठेवलेल्या पेट्या त्या अचानक गायब होत होत्या. काय? हो ताई, मी खूप प्रयत्न केला. मग माझ्या लक्षात आलं की कदाचित हा मंजिरीचा डाव असणार. काहीच होत नाही म्हटल्यावर आम्ही तिथून निघालो. एक मिनिट, आम्ही म्हणजे? अगं वेदाचे बाबा तिथे आले होते. मीरा, अगं मायाचा आवाज येतो का याची खात्री पटवून घ्यायला ते तिथे आले होते आणि मग ते तिथेच थांबले. पण प्रयत्न करून काहीच होत नाही म्हटल्यावर शेवटी आम्ही तिथून निघालो. मीरा, आपण कितीही प्रयत्न केले ना तरी आपण सतत सतत अयशस्वी होतोय. ती मंजिरी दरवेळी आपल्याला चकवा देतीये. म्हणजे बघ ना, आपण दरवेळेस काहीतरी एक नवीन मार्ग शोधतो आणि परत तिथेच येऊन अडकतो. आपल्या हाती काहीच लागत नाहीये. ताई, संघर्ष तर मोठा आहे पण आपण हार मानायची नाही. माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे, आपण जरी अपयशी ठरलो ना तरी आपल्याला एखादा आशेचा किरण नक्कीच सापडतो. तुला काही सापडलंय का? होत आहे. मी ती पेटी परत ठेवत असताना त्या पेटीच्या मागे काहीतरी लिहिलेलं दिसलं. काय? निरती देवी प्रसन्न. निरती ही कुठली देवी आहे? मलाही माहित नाहीये. अशी कुठली देवी आहे हे मलाही माहित नव्हतं. आणि मंजिरीच्या त्या मायावी पेटीवर देवी आईचं नाव का असेल हाच मोठा प्रश्न पडलाय. मीरा, बहुतेक हीच देवी मंजिरीवर प्रसन्न असेल आणि म्हणून तिच्याकडे ह्या सगळ्या मायावी शक्ती असतील. असू शकतं. नाही, पण अशी कुठली देवी असेल जी अशा दुष्ट आणि मायावी शक्तींना प्रसन्न होत असेल? हे बघ ताई, सध्या तरी आपल्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाहीये. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे. निरती देवी हा खूप मोठा पुरावा आहे कारण तो मंजिरीशी जोडला गेलाय. बरोबर आहे तुझं. या निरती देवीचा शोध आपण घ्यायलाच हवा. हो ताई. मीरा, निरती देवीचं काही रिझल्ट येत नाही आहे सर्च केल्यावर. आहे बघ, नियती देवी असं खूप आहे इंटरनेटवर, पण निरती देवीचा काही उल्लेख नाही. वेदाचे बाबा, तुम्ही हे सगळं करताय बघून मला छान वाटलं. पण मला नाही वाटत की यावरून आपल्याला काही मिळेल. ठीक आहे, इंटरनेटवर नसेल पण कुठेतरी या देवीचा उल्लेख किंवा रेफरन्स असू शकतं ना. मे बी एखादं जुनं ग्रंथ किंवा पुराण. नाही, मला असं वाटतंय की मंजिरीशी संबंधित कोणत्याही गोष्टीबद्दल ना या जगातल्या पुस्तकात, ग्रंथांमध्ये किंवा इंटरनेटवर पण काही नाही मिळणार. त्यामुळे आपण या सगळ्यामध्ये वेळ नको घालवायला. शक्य आहे. मग काय करावं? मीरा, आपण एक करू शकतो. जरा रिस्की आहे पण. रिस्की काय? समहाऊ मी मंजिरीकडनंच निरती देवीची इन्फॉर्मेशन काढायचा प्रयत्न करू शकतो. नाही नाही, हे बघा,
मंजिरी समोर तुम्ही नीरती देवीचं नावही घ्यायचं नाही हा. का? हे नाव तुम्हाला माहित असण्याचं काहीच कारण नाहीये. आणि जर तुम्ही मंजिरी समोर हे नाव घेतलं तर मंजिरीला डाऊट येऊ शकतो की तुम्हाला काहीतरी कळलं आणि मग हे बघा सगळं संपून जाईल हा. मला वचन द्या की तुम्ही मंजिरी समोर नीरती देवीचं नावही काढणार नाही. अगं वचन द्या. अच्छा ठीक आहे आय प्रॉमिस मी असं काहीच करणार नाही. ओके शांत रिलॅक्स. कोण? उघड्या डोळ्यांनी माझ्या खोलीत काहीच सापडलं नाही ना. बंद डोळ्यांनी सापडतंय का बघ ना. का राग? बापरे, घाबरले ना मी. बिचारी मीरा इतक्या आशेने माझ्या खोलीत आली, माझी पेटी उघडून बघितली, पण काही म्हणजे काही सापडलं नाही. तुझ्यामुळे तुझी ती बहीण अंबिका, तिला पण किती सहन करावं लागलं. पण तुम्हा दोघींच्या एक गोष्ट लक्षात येते का की इतके प्रयत्न करून सुद्धा तुमच्या हाती काहीच लागत नाहीये. तुम्ही दोघी माझ्या समोर शुल्लक होता आहात आणि कायम राहाल. जिरी, तुला इतकाच अहंकार असेल ना तर स्वतःकडे बघ एकदा. आम्ही शुल्लक आहोत ना तुझ्या समोर. तुझ्याकडे मायावी विद्या आहेत, शक्ती आहेत, तरी सुद्धा सतत तडफडत असतेस. तुला जे हवंय ते तुला कधी मिळवताच आलं नाही. तुझ्या चेहऱ्यावरच दिसतं ग की तू समाधानी नाहीयेस आणि कधी होणारी नाही. गंमत काय माहितीये का, इतकं सगळं होऊन सुद्धा तुझा अहंकार एक पायरीने सुद्धा खाली येत नाही. मान्य कर, आत्ता तरी मान्य कर की तुला जे जे करायचं होतं त्यामध्ये आम्ही अडथळे आणले. तुझी प्रत्येक गोष्ट आम्ही उधळून लावली. हे सगळं तुला वर्षभरापूर्वीच करायचं होतं ना, पण त्या गोष्टी तुला आम्ही आत्ताही करू देत नाही आहोत. याचाच अर्थ काय आहे? आम्ही तुझ्यापेक्षा वरचढ आहोत. मंजिरी, तू ना खरंच नीट विचार करायची गरज आहे. आठव, ज्या दिवशी मला तुझ्यावर संशय आला होता तो दिवस आठव आणि आजचा दिवस आठव. प्रत्येक शर्यतीमध्ये आम्ही तुझ्यापेक्षा पुढे आहोत आणि लवकरच या लढाईमध्ये आम्हीच जिंकणार आहोत. कळलं?